हॅलो फ्रेंड्स, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी व्हेज बिर्याणी बनवणार आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण व्हेज दम बिर्याणी बनवणार आहोत। बिर्याणी करण्यासाठी येथे मी बासमती तांदूळ 1 वाटी घेतलेला आहे। याला स्वच्छ धुवून यामध्ये दुसरं पाणी घालून 1 तास भिजण्यासाठी ठेवून देणार आहे। तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये मी दुसरं पाणी घालून घेतलं आहे। बिर्याणीसाठी येथे मी फ्लावर, बटाटा, गाजर, फ्रसबीन, कोथिंबीर आणि तळलेला कांदा हे सर्व घेतलेलं आहे। आता आपण मॅरिनेशन करून घेऊया। येथे मी अर्धा वाटी दही घेतला आहे। दही जास्त आंबट नाही। बाउलमध्ये मी दही घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊ। येथे मी 2 चमचे बिर्याणी मसाला घालून घेत आहे। थोडी हळद, लाल मिरची पावडर 1 चमचा, यामध्ये मी 2 चमचे धने पावडर घालून घेत आहे। 1 चमचा गरम मसाला। येथे तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालून घेऊ शकता। कांदा तळलेलं तेल येथे मी अर्धी वाटी घेतलं आहे। चमच्याने 4 पळी तेल घेतलेलं आहे। हे यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ। चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि घेतलेल्या भाज्या सर्व यामध्ये घालून घेऊ। येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त भाज्या घालून घेऊ शकता। तळलेला कांदा येथे मी अर्धाच यामध्ये घालून घेणार आहे आणि अर्धा कांदा नंतर घालणार आहे। यामध्ये तुम्ही पुदिना पण घालून घेऊ शकता। माझ्याकडे सध्या पुदिना नाही, त्यामुळे मी फक्त कोथिंबीरच घालून घेणार आहे। 2-3 हिरव्या मिरच्या, आलं, 10-12 लसणाच्या पाकळ्या हे सर्व मिक्सरमधून बारीक वाटून घेतलं आहे। ते भी मी इथं 2 चमचे घालून घेत आहे। सर्व भाज्या चांगल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ। यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालून घेत आहे। सर्व भाज्या छान मिक्स करून घेतल्या आहेत। आता यावर झाकण ठेवून देऊ आणि अर्धा तास मॅरिनेशन करण्यासाठी याला मी असंच ठेवून देणार आहे। पातेल्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं। बघू शकता पाणी चांगलं उकळलं आहे। यामध्ये 2 तेजपत्ता, लवंग, मिरे, 1 चमचा शहाजिरे आणि 1 पळी तेल घालून घेत आहे। चवीनुसार मीठ घालून घेत आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस, लिंबू पण घालून घेऊया। एक तासानंतर बघू शकता तांदूळ चांगले भिजलेले आहेत। आता तांदूळ घालून घेऊ। गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवलेली आहे। 10-12 मिनिटानंतर बघू शकता भात शिजला आहे, पण इथे मी पूर्ण भात शिजवलेला नाही, थोडा कच्चा आहे। आता यातलं सर्व पाणी काढून घेऊ। भात मी इथे चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे। त्यातलं सर्व पाणी काढून घेतलं आहे। बघू शकता मोकळा झालेला आहे भात। पातेलं गरम झालं की यामध्ये मी 2 पळी तेल घालून घेत आहे। तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये मॅरिनेशन करून घेतलेल्या भाज्या घालून घेऊ आणि मीडियम गॅस फ्लेमवर याला 3-4 मिनिटं चांगलं परतून घेऊया।
ज्या बाउलमध्ये मॅरिनेशन करून भाजी घेतल्या होत्या त्यामध्ये मी अर्धा वाटी पाणी घालून घेत आहे. ते पाणी यामध्ये घालून घेऊ. यामध्ये मी 3-4 हिरव्या मिरच्या मध्ये कट करून त्या पण यामध्ये भाज्यामध्ये चांगल्या परतून घेतल्या आहेत. यावर झाकण ठेवून देऊ. मीडियम गॅस फ्लेमवर 6-7 मिनिटं भाज्या चांगल्या परतून घेतल्या आहेत. आता यातली अर्धी भाजी मी इथे बाउलमध्ये काढून घेत आहे. आता यावर तळलेला कांदा, कोथिंबीर घालून शिजवलेला भात घालून घेऊ. सर्व बाजूने एकसारखा करून त्यावर तळलेला कांदा, कोथिंबीर आणि काढून ठेवलेली भाजी सर्व बाजूने एकसारखी पसरून घेऊया. आणि राहिलेला अर्धा भात यावर सर्व बाजूने एकसारखा पसरून घेऊ. कोथिंबीर घालून घेऊ. सर्व बाजूने एकसारखा भात चांगला पसरून घेतला आहे आणि त्यावर तळलेला कांदा आणि कोथिंबीर घालून घेतली आहे. येथे मी 3-4 चमचे कोमट दुधामध्ये 7-8 केशरच्या काड्या घालून घेतल्या होत्या. बघू शकता दुधाला चांगला कलर आलेला आहे. आता हे केशरचं दूध आपण यामध्ये घालून घेऊ. यामध्ये मी 2 चमचे तूप घालून घेत आहे. आता यावर झाकण ठेवून देऊया आणि याची वाफ निघू नये यामुळे यावर येथे मी खलबत्ता ठेवून देत आहे. कमी गॅस फ्लेमवर 15-20 मिनिटं दमवर आपण बिर्याणी शिजवून घेऊया. 20-25 मिनिटं झालेली आहेत. बघू शकता आपली दम बिर्याणी तयार आहे. आता याला हलवून घेऊ. बघू शकता व्हेज दम बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. आता सर्व करून घेऊ. चवीला अप्रतिम अशी व्हेज दम बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत.